नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जर तुम्हाला वाटत असेल की मकर संक्रांती म्हणजे फक्त तिळगुळ खाणे, काळे कपडे घालणे आणि हळदी कुंकू तर एवढंच वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 2026 ची मकर संक्रांती काही साधी नाही. या वर्षी संक्रांतीच्या दिवशी आणि अशी एक छोटी चूक होऊ शकते जी संपूर्ण वर्षभर परिणाम करू शकते आणि बहुतेक लोकांना याची कल्पनाही नसते. 2026 मध्ये मकर संक्रांती बुधवार 14 जानेवारी रोजी येते आणि दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असल्यामुळे त्यानंतरचा वेळ पुण्यकाळ मानला जातो. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते आणि उत्तरायणाचा काळ देवांना जाग असते असं शास्त्र सांगते. म्हणून या काळात केलेली पूजा, दान, जप अनेक पटीने फळ देतो. मकर संक्रांती ही केवळ तिथी नाही तर संक्रांती देवीचे रूप आहे आणि यंदा संक्रांती देवी कुमारी स्वरूपात वाघावर सवार असून तिचं उपवाहन घोडा आहे. तिच्या हातात गदा आहे. ती पायस म्हणजे खिरीचा नैवेद्य स्वीकारते आणि तिचं वस्त्र पिवळ्या रंगाचं असल्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे, साड्या, बांगड्या, फुलं किंवा पिवळ्या छोट्या वस्तू परिधान करणं टाळावे असं शास्त्र सांगतो. कारण देवी ज्या वस्त्रात असते तो रंग त्या दिवशी वर्ज्य असतो. अनेक लोक नकळत पिवळा रंग घालतात आणि मग वर्षभर अडचणीत येतात. ज्योतिषी शास्त्र सांगतो आहे की संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकल्यास नकारात्मक ऊर्जा निघून जाते. असं मानलं जातं की अंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य देणं फार महत्वाचं आहे आणि अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः हा जप केल्यास देहांचा विकार, आरोग्याची समस्या आणि मानसिक तणाव कमी होतो. असं मानलं जातं की या दिवशी तीळ, गूळ, धान्य, अन्न, वस्त्र, नवीन भांडी याचं दान केल्यास सूर्यदेव प्रसन्न होतो आणि जीवनात सौंदर्य येतं. मात्र संक्रांतीच्या दिवशी भांडण, वादविवाद, कठोर बोलणे, अपशब्द, राग, अहंकार, झाडं तोडणं, गवत कापणं, दोर काढणं आणि पुण्यकाळात दात घासणं टाळावे. कारण या दिवशी केलेली प्रत्येक कृती वर्षभराचं संकेत मानले जाते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि त्या दिवशी घर स्वच्छ करणं, नकारात्मक गोष्टी बाहेर काढणं, मिश्र भाजी, बाजरीची भाकरी किंवा खिचडी असं सात्विक आहार करणं शुभ मानलं जातं. संक्रांतीला महिलांनी असं किंवा सुगडा घालणं, पूजन करणं, हळदी कुंकू द्यावं आणि घ्यावं कारण याच दिवसापासून हळदी कुंकवाचा शुभ काळ सुरू होतो. संक्रांती हा सण माणसांना जोडणारा आहे म्हणून या दिवशी तिळगुळ देताना मनापासून गोड शब्द बोला. कारण फक्त तोंड गोड नका करू, नात्यामध्ये प्रेम, गोडवा हवा. संक्रांतीच्या दिवशी घेतलेली सकारात्मक शपथ केलेली चांगली असते आणि दिलेला दान संपूर्ण वर्षभर परिणाम करतो. म्हणून हा दिवस हलक्यात घेऊ नका आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित ही माहिती कुणाचं संपूर्ण वर्ष बदलू शकते. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.